आता आपण आहे ना सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स याची प्रॅक्टिस केली, हो की नाही? मग हे तुम्हाला झाल्यानंतर मग आता आपण पुढल्या गोष्टींकडे बघूत. ओके, सब्जेक्ट्स, डब्ल्यूएच वर्ड्स, यानंतर येतात 14 प्रकारचे वाक्य, 14 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर सर हे जे तुमची 14 प्रकारचे वाक्य आहेत ना, स्क्रीन दिसावी. विच वन इज इट, यस दिसेल. हे जे 14 प्रकारचे वाक्य आहेत ना, याच वाक्यांवर सर्व काही वाक्य डिपेंड आहेत, दुसरे सर्व काही. ओके, म्हणजे की आता या वाक्य झाल्यानंतर जे पण वाक्य येतात, आय एम टीचर, आय वॉज टीचर, आय शॅल बी टीचर, आय हॅव पेन, आय हॅड पेन, आय शॅल हॅव पेन, नाहीतर तुम्ही पुढले वाक्य म्हणूत आपण. ओके, आय प्ले, आय प्लेड, असे 35 ॲक्शन सेंटेन्स, नाहीतर पॅसिव्ह सेंटेन्स, टू बी सेंटेन्स, टू हॅव सेंटेन्स. या सगळ्या वाक्यांमध्ये जर तुम्हाला 140 वाक्य बनवायचे असले तर हेच आहे ना तुम्हाला 14 सेंटेन्स कामाला येणार, हेच 14 सेंटेन्सची गरज असणार आहे. सो टू लर्न हाऊ टू डू दॅट, वी फर्स्ट नीड टू नो what is this technique about, what are the sentences included in them and the context. ओके, मग ह्या गोष्टी कळण्यासाठी आपण काय करू, सगळ्यात पहिलं वाक्य पाठ करू. वाक्य पाठ झाल्यानंतर मग त्यांचा यूज कसा करायचा या गोष्टीकडे बघू. ठीक आहे, मग हे 14 सेंटेन्स तुम्हाला पाठ आहेत ना, पाठ आहेत. तर मग पाठ असले तर एकदा काय करा माहिती आहे, तुम्ही लिंक टाकलो वाटते ना, मी लिंक सेंड केलेली आहे. काय झालं, वेल फर्स्ट ऑफ ऑल प्लीज टाईप दिस सेंटेन्सेस. एकदा तुम्ही टाईप करा हे वाक्य. ओके, टाईप केल्यानंतर मग मी विचारतो एका विद्यार्थ्याला, पहिल्यांदा टाईप करा बरं पूर्ण 14 वाक्य. मी म्हणतो, जर येत नसेल तर मी काय म्हणतो त्याच्याकडे ऐका आणि नंतर टाईप करा. ठीक आहे, आय प्ले, सॉरी, आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन आय नॉट प्ले. पहिला आय प्ले जेव्हा म्हणलं असेल तेव्हा तुम्ही कन्फ्युज झाले असेल, हो की नाही? अरे सर असं कसं? त्याच्यानंतर मग व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, व्हेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, व्हाय कॅन आय प्ले, with whom can I play, who can play. ओके, करा बरं तुम्ही टाईप. सगळ्यात पहिलं उत्तर आल्यानंतर मग मी आहे ना तुम्हाला विचारतो. ओके, जर वहीवर पहिल्यापासूनच लिहिलेलं असेल तर फोटो काढून सेंड करायचं नाही बरं का. ओके, पुन्हा एकदा लिहायचे. ठीक आहे, कालचा होमवर्क आहे तो. करेक्ट, बरोबर उत्तर पाठवलं तुम्ही. आता बघा, मग आता काय करायचं माहित आहे, आता तुम्ही हे जे पूर्ण 14 सेंटेन्सेस आहेत या 14 वाक्यांमध्ये ज्यांना म्हणायचं आहे त्यांनी पहिल्यांदा तुमचं नाव सेंड करा. शालिनी मॅम. ओके, आता शालिनी मॅम तुम्हाला आवाज येत आहे माझा? यस सर. आता मी तुम्हाला प्रश्न देतो, त्याचे उत्तर द्या. म्हणजे 14 वाक्यच म्हणायचे तुम्हाला, 14 सेंटेन्सेस. बट डू कीप क्वाइट एव्हरीवन. सगळ्यांनी शांत बसायचं, ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच बोलायचं. ठीक आहे, कारण तुमचं नाव सेंड करायचं. सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते मी त्यांना आहे ना विचारत असतो. आता शालिनी मॅम तुम्ही काय करा, हे जे 14 वाक्य म्हणत आहात तेव्हा म्हणताना याच्यामधला जो प्ले हा वर्ब आहे त्याला तिथून कॅन्सल करा. ओके, कट करा आणि त्याच्या ठिकाणी दुसरा वर्ब यूज करायचा. ओके, फॉर एक्झाम्पल रन, आय कॅन रन. पण तेवढंच नाही, आय कॅन रन ऑन ग्राउंड. या प्रकारे पूर्ण वाक्य आहे. वाटलं तर लिहून घ्या वहीवर. मी टाईप करू का? नाही तर तुम्ही टाईप करा, आय कॅन रन ऑन ग्राउंड. ओके, आय कॅन रन ऑन ग्राउंड. हे जे वाक्य आहे त्या वाक्याला तुम्ही 14 प्रकारे म्हणू शकाल का 14 टाइप्स मध्ये? यस सर. काही अडचण आली तर मी सांगतो. ठीक आहे, ओके सर. शालिनी मॅम म्हणायला लागा. तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिलं, इंट्रोडक्शन. My name is Shalini Sunil Dongre.
I am student of G. Siddharth English Speaking Academy. I can run on ground. I cannot run on ground. Can I run on ground? Can I not run on ground? What can I run on ground? What time can What I can I run run on only? ground? ओके म्हणा पुढे म्हणा. How can I run ground? How long can I run ground? How often can I run ground? हॅलो एक सेकंड थांबा. जगताप सर तुम्ही शांत बसा. मी तुम्हाला बार बार सांगतो हो की नाही. शालिनी मॅम तुम्ही फक्त व्हॉट सोबतच ऑब्जेक्ट यूज करायचं नाही, बाकी सगळ्यांसोबत करा. ओके. व्हॉट टाइम कॅन आय रन ऑन ग्राउंड या प्रकारे म्हणा. म्हणा बरं एकदा. What can I run on? What can I run? What time On. can I run on ground? How can I run on ground? How long can I run on ground? How long can I run on ground? How often can I run on ground? When can I run on ground? Where can I run? Why can I run on ground? With whom can I run on ground? Who can run on ground? यस करेक्ट. तुम्ही बरोबर म्हणले बघा. ओके. पहिल्या याच्यात जरा अशी मिस्टेक झाली, नंतर तुम्ही ध्यान दिला आणि सगळे बरोबर आहेत. मी आता एकदा म्हणून दाखवतो बघा. याच्या अर्थानुसार तुम्हाला कळणार की कस का ते चेंजेस केलेत. आय कॅन रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर धावू शकतो. आय कॅन नॉट रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर धावू शकत नाही. कॅन आय रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर धावू शकतो का. कॅन आय नॉट रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर धावू शकत नाही का. व्हॉट कॅन आय रन व्हॉट कॅन आय रन ऑन, मी कशावर धावू शकतो. व्हॉट टाइम कॅन आय रन ऑन, मी कोणत्या वेळी धावू शकतो. हाऊ कॅन आय रन ऑन व्हॉट टाइम कॅन आय रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर कोणत्या वेळी धावू शकतो. हाऊ कॅन आय रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर कसे धावू शकतो. हाऊ लॉंग कॅन आय रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर किती वेळ धावू शकतो. हाऊ ऑफन कॅन आय रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर कितीदा धावू शकतो. वेन कॅन आय रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर केव्हा धावू शकतो. वेअर कॅन आय रन, मी कोठे धावू शकतो. वाय कॅन आय रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर का धावू शकतो. विथ हुम कॅन आय रन ऑन ग्राउंड, मी जमिनीवर कोणासोबत धावू शकतो. हु कॅन रन ऑन ग्राउंड, कोण जमिनीवर धावू शकते. ओके. आता कोणाकोणाला प्रश्न येत असतील सर या वाक्यांचा अभ्यास करून, सर कोणाकोणाला प्रश्न येत असतील की सर या वाक्यांचा अभ्यास करून आम्हाला फायदा कसा होणार, याचा यूज कसा करणार आम्ही. तर काय असते माहित आहे का, कधी कधी तुम्हाला या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करावं लागत असते. ओके. आणि याचा फायदा तुम्हाला लगेच आता जरी दिसत नसेल तरी हे तुम्हाला ग्रामरमध्ये मदत करणार आहे. ओके. वेनेवर देर विल बी एक्झाम, तुमची जेव्हा एक्झाम येणार तेव्हा तुम्हाला हेच वाक्य मदत करणार आहे. म्हणून जेव्हा मी हे ना माझ्या वडिलांचे क्लासेस केलतो तेव्हा मला लगेच बोलता आले नाही, पण माझे जे इंग्रजीचे विषय होते, ओके, एक्झाम्स होत्या, त्यामध्ये मला खूप फायदा झाला आणि मी ते लवकरात लवकर सॉल्व करू शकलो. ओके. याच्या मागचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे की हे सेंटेन्सेस, ओके, हे स्ट्रक्चर्स यांची प्रॅक्टिस, याच गोष्टी. पण तुम्ही क्लास लावलेला आहे इंग्रजी बोलण्यासाठी, मग त्याच्यामुळे मी दुसऱ्या गोष्टी टाकत असतो, जसं की कन्व्हर्सेशन्स, स्पीचेस. आज मी पुढला टॉपिक शिकवणार होतो, पण मला विचार आला. ओके. मी विचार केलो की तुम्हाला पुढील टॉपिक मी शिकवत चाललो पण तुम्ही कन्व्हर्सेशनवर व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला पुढील टॉपिक मी शिकवत आहे पण तुम्ही रॅमिंगवर लिहित नाही. ओके. डिक्शनरीतले शब्द लिहित नाही. याच्यामुळे काय होणार, आपण जरी जास्त उगा आहे ना पुढेला सिलेबस जरी कव्हर करत गेलो तरी तुमचा मुळामध्ये फायदा नाही होणार. त्याच्यामुळे मी जरासा ब्रेक घेतलो, म्हणजे की तुम्ही अभ्यास करू शकाल. आज मल्लूराजे यांनी फोन केलता, म्हणले सर आमच्या शाळेला आज सुट्टी आहे, मी व्हिडिओ बनवू का. असं सर्वांनी करायचं. तुमच्या शाळेला कधी सुट्टी असते, ट्युशनला सुट्टी असते, मग त्यावेळी काय करायचे, व्हिडिओज तयार करायचे. ओके. आणि नंतर मग बघायचं तुमची इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल. याच्यामधून स्वतःला पण आनंद होत असतो. ओके. खरं खरं मध्ये ते व्हिडिओ बघताना आपल्याला हसणं येते, अरे इथं असं म्हणलो तसं म्हणलो. त्याच आनंदाचे क्षण असतात. एकदा बोलता आल्यानंतर ती मजा संपून जात असते. ओके. बिकॉज नाव आय एम एबल टू स्पीक इन इंग्लिश, यू आर एबल टू स्पीक इन मराठी. तुम्ही मराठी जेव्हा शिकत होते तेव्हा सगळे हसले असतील. ओके. तुम्हालाही मजा आली असेल. पण म्हणजे की लहान असताना म्हणालो, लहान लेकरू जेव्हा बोलते तेव्हा आपल्याला वाटते काय, अरे याला बोलता नाही ना. आपल्याला हसणं येते, पण हसणं कशाने येते, किती काय म्हणतात, क्यूट आहे म्हणून, हो की नाही. मग त्याच प्रकारे तसं असते जेव्हा शिकत असताना, आपण जेव्हा अभ्यास करत असता, जेव्हा स्टडी करत असता,
तेव्हा ती जर्नी महत्वाची असते. ते आल्यानंतर तर मग भाषा तुम्हाला येणारच. म्हणून आहे ना, तुम्हाला मी म्हणत असतो व्हिडिओज येथे तयार करत जा, कारण हे वाक्य आहेत याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज तयार करणार. ओके, वेगवेगळ्या प्रकारे ऑडिओ तयार करणार, त्या ऑडिओला ऐकणार. जेव्हा तुम्ही स्पीच पाठ करणार आणि स्पीच म्हणणार, तेव्हा तुमच्या लक्षात येणार की अरे, या स्पीच मधले खूप काही वाक्य आहेत जे स्ट्रक्चर्स मधले आहेत. आणि मग तेव्हा जेव्हा तुम्ही स्पीच म्हणणार, तेव्हा तुमच्याकडून कधी चूक होणार नाही. ओके, तुम्ही असं म्हणणार नाही ही केम हिअर अँड ही वेर डान्सिंग हिअर. नाही, तुम्ही तसं म्हणणार नाही. तुम्ही म्हणणार ही वॉज डान्सिंग. ही सोबत वॉज यूज करायचं, हे तुम्हाला लगेच कळणार. जरी कोणत्या ठिकाणी चूक झाली तरी तुम्ही त्याला ठीक करू शकता. का? कारण तुम्ही वाक्यांची प्रॅक्टिस केली आहे. या वाक्य पाठ झाली, प्रॅक्टिस केली या वाक्यांची की लगेच बोलता येते तसं नसते. पण मी ज्या दुसऱ्या गोष्टी देतो जे बोलण्यासाठी तुम्हाला मदत करतात, त्या गोष्टीमध्ये कधी चूक होणार नाही. म्हणजे ते जेव्हा तुम्ही बोलायला लागणार इंग्रजी, जेव्हा तुम्ही बोलायचा प्रयत्न करणार, तेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये कधीच कोणती ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसणार नाही. तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकाल, तुम्ही फ्लुएंटली बोलू शकाल. त्यामुळे वाक्याची प्रॅक्टिस करा म्हणत असतो मी. ओके, कळालं तुम्हाला? कळालं असेल तर यस म्हणून सांगा बरं मला. कोणाला जर काही प्रश्न असेल तर मला विचारा. Yes, sir. Sir. ओके, Yes, बोला. sir. Yes, sir. Yes, sir. Sir. प्रश्न आहे. हॅलो सर. काय? एका वाक्याची 35 वाक्य कशी करायची? एका वाक्याची 35 वाक्य. ओके, तुम्हाला 35 सर. वाक्य मी शिकवलो का? स्टार्टिंग पासून 35 वाक्य झालेले आहेत आपले. 35 ऍक्शन सेंटेन्स झालेत का? की तुम्ही कधी क्लासला जॉईन झाले सांगा बरं टाइम. हॅलो. सर, हा सेमिनार मध्ये झालेत. हा, ठीक आहे. मग बघा, तुम्हाला जेव्हा मी 35 वाक्य शिकवणार ऍक्शन सेंटेन्स, तेव्हा तुम्हाला कळून जाणार. ओके, हे जे मी 35 वाक्य करा म्हणत असतो एका वाक्याचे, ते त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना शिकवलेलं आहे. ओके, आणि ते जर वाक्य तुम्हाला शोधायचे असलेच तर त्याच्यासाठी एक फोटो सेंड करतो मी ग्रुपवर, त्याच्यामध्ये 35 वाक्य कुठे आहेत ते तुम्हाला सांगतो. ओके, हॅलो सर. हा बोला. हॅलो सर. सर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही? इतकी मोठी स्क्रीन आहे, त्याच्यावर हॅलो स्टुडंट्स म्हणून लिहिलेलं आहे, वेलकम बॅक टू स्कूल, वेलकम बॅक टू क्लास. ते दिसत नाही का? हो Sir, हा, तेच आहे मग ते. बोला. sir, sir, बोला ना. sir, मी न्यू स्टुडंट आहे. ओके, सो डोंट वरी. व्हॉट इज इट? माय काय नेम झालं? इज वेदांत मनोहत्रे, 8th क्लास. ओके, ठीक आहे. आज क्लास जॉईन केला का तुम्ही? हो. ठीक आहे. ओके, तर मी आज आहे ना पूर्ण रिव्हिजन घेत आहे विद्यार्थ्यांचं. एक 2 फोटो सेंड केलेले आहेत हा, बघा ग्रुपमध्ये. सर्वांनी त्या 2 फोटो हा, ओपन करायचा. त्यामध्ये ज्या फोटोमध्ये माझा चेहरा दिसत आहे छोटा, ओके, ते हा. आहे पहिलं पेज. आणि नंतर त्याच्या वर दिलेली दुसरं पेज, त्याच्यावर एकूण 200 वाक्य आहे. ओके, त्याच्यापैकी आपले हो सर. 180 वाक्य, त्याच्यापैकी आपले 180 वाक्य पूर्ण झालेली आहेत. तर ते 180 वाक्य तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये होणार 3 महिन्यामध्ये, चिंता करू नका. ओके, फक्त ओके मी एवढं सर. सांगत आहे की आज आहे ना रिव्हिजन घ्यायचं आहे त्या पूर्ण 180 वाक्यांचं. म्हणून जरी तुम्हाला काही असं अडचण वाटली, सर काही कळत नाही असं वाटलं, तर चिंता करू नका, कारण ते पहिले शिकवलेला भाग आहे त्यामुळे कळत नसेल. ओके, आज फक्त कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा, कसे प्रश्नाचे उत्तर द्यायचे, दुसरे विद्यार्थी कसे उत्तर देत आहेत. ओके, मी काय होमवर्क सांगत असतो आणि कोणत्या प्रकारे आहे ना होमवर्क सेंड करायचा, टाईप करून सेंड करायचा की लिहून वहीवर सेंड करायचा, हे तुम्ही निवडायचं. म्हणजे पूर्ण तुम्हाला आहे ना क्लासमध्ये नंतर भविष्यात फायदा होणार. आता मग बघा, कोणाचा प्रश्न होता? हा, पहिले एका विद्यार्थ्याने विचारलं 35 वाक्य विचारले होते. हो की नाही? 35 वाक्य कसे करायचे? तर मग बघा, जी फोटो सेंड केलो त्याच्यातली दुसरी फोटो ओपन करा. 41 नंबरवर ते 75 नंबरवरचे जे एक पूर्ण ब्लॉक आहे त्याला म्हणतात 35 ऍक्शन सेंटेन्स. हो की नाही? त्याच्यानंतर 76 ते 110 या नंबरवरचे जे पूर्ण वाक्य आहे त्याला म्हणतात 35 पॅसिव्ह सेंटेन्स. वरच नाव लिहिलेलं आहे बघा. हो की नाही? त्याच्यानंतर 111 ते 145 145 111 to 145 we called it to be sentences, and then 146 to 180 we call it to have sentences. आता हे या प्रकारे तुम्हाला हे सगळे वाक्य आहेत, यांच्या पुढे 35 नंबर लिहिलेला आहे बघा. कस का? कारण ते एकूण 35 वाक्य आहे.
मग मी जेव्हा तुम्हाला एका वाक्याची 35 वाक्य करा म्हणतो तेव्हा तुम्हाला मी ही 35 वाक्य करा म्हणतो. या सगळ्यांचा फॉर्मॅट सेम आहे बघा. पहिले 12 वाक्य काळाची आहेत, त्याच्यानंतरचे 8 वाक्य मॉडेल एक्झरीचे, त्यानंतरचे 8 वाक्य मॉडेल एक्झरीचे पण पास्ट मधले, आणि त्यानंतर अखेरला 7 वाक्य आहेत. असे एकूण 35 वाक्य आहेत त्या चारही प्रकारामध्ये. हो की नाही? तुम्ही बघा प्रत्येक 4 मध्ये 35 असेच वाक्य आहेत. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का? तर मी जेव्हा जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना सांगत आहे, ओके, जे नवीन आहेत तुम्ही ट्राय करू शकता, पण काय होणार, खूप जास्त वाटणार, अडचणी येणार, अडचणी आल्यानंतर मग तितके जास्त करू शकणार नाही. म्हणून मी जे करा म्हणतो तेवढंच करत जा तुम्ही दररोजचा अभ्यास. फक्त जे जुने विद्यार्थी आहेत तुम्ही काय करत जा, याच्यातले जे 35 वाक्य आहेत त्यामधलं पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे, आणि मी तसं वाक्य देत असतो तुम्हाला दररोज होमवर्कमध्ये. ओके, जे डिक्शनरीतले शब्द आहेत त्याच्यामधले जे पूर्ण 10 वाक्य आहेत ते 35 सिंपल प्रेझेंटचे आहेत. मी तुम्हाला म्हणतो की त्याचे 35 वाक्य करा, म्हणजे ते बाकीचे जे राहिलेले 34 आहेत ना ते करा. मग जर तुम्हाला जर वाक्य दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल आय रन, मग तुम्हाला 35 बनवायचे असतात. आय रन, आय रॅन, आय शॅल रन, आय एम रनिंग, आय वॉज रनिंग, आय शॅल बी रनिंग, आय हॅव रन, आय हॅड रन, आय शॅल हॅव रन, आय हॅव बीन रनिंग, आय हॅड बीन रनिंग, आय शॅल हॅव बीन रनिंग, आय कॅन रन, आय कुड रन, आय मे रन, आय माइट रन, आय मस्ट रन, आय शुड रन, आय वुड रन, आय वुड टू रन. मग नंतर आय कॅन हॅव रन, आय कुड हॅव रन, आय मे हॅव रन, आय माइट हॅव रन, आय मस्ट हॅव रन, आय शुड हॅव रन, आय वुड हॅव रन, आय हॅव टू हॅव रन, आय हॅव टू रन, आय हॅड टू रन, आय शॅल हॅव टू रन, आय नंतर आय एम गोइंग टू रन, आय एम अबाउट टू रन, आय एम लायकली टू रन, आय एम एबल टू रन. या प्रकारे पूर्ण 35 वाक्य तुम्हाला म्हणायचे. आता मला हे म्हणायला मिनिट पण लागला नाही, पण तुम्हाला वेळ लागणार, आणि तुम्हाला मी मोठे पण वाक्य दिलेले आहेत. आता ते वाक्य का देत असतो मी? कारण तुम्हाला वेगवेगळे वाक्य म्हणायची, त्याची प्रॅक्टिस करायची सवय लागाव त्यामुळे. ओके, म्हणून तुम्हाला जरी काही अडचणी आल्या तर मला विचारत जा, पण आहे ना ते सतत दररोज वेगवेगळी वाक्य बनवत जा. ओके, आता कोणाला काही प्रश्न आहेत तर मला विचारा. सर हम्म, असे वाक्य जमतील का? ही इज रनिंग, ही वॉज रनिंग. जमतात ना. ही इज रनिंग, ही वॉज रनिंग, पण काय माहिती सर? आहे का? एक सेकंड, कोण विचारत आहे? तुमचं नाव सांगा. वेदांत होते. नवीन आहात का तुम्ही? हो. ठीक आहे, चिंता करू नका. ते कंटिन्यूस प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहे, ते आपल्या वाक्यांमध्येच आहेत. 10,000 वाक्य जे मी शिकवत असतो त्याच्यामधलेच वाक्य आहेत. ते तुम्हाला जेव्हा मी शिकवणार तेव्हा ते वाक्य येणार. तेवढेच वाक्य नाही, तुम्हाला ही इज रनिंग या वाक्याचे तुम्हाला 140 वाक्य निर्माण करता येणार. ओके, अजून दुसरं कोणाला काही प्रश्न आहेत का होमवर्क बद्दल? हॅलो सर. हा सर, बोला. हे समजा वाक्य पाठ झाल्यावर काय करायचं? ओके, हे सर्व वाक्य पाठ झाल्यावर नंतर काय करायचं? तर बघा आपले वाक्य संपणार आहेत बघा 2 दिवसामध्ये. उद्या मी शिकवणार आहे तुम्हाला इन्फिनेटिव्हचे सेंटेन्सेस, म्हणजे आखरीचे 20, त्याच्यातले पहिले 10, त्याच्यानंतरचे 10. ओके, अशा 2 दिवसामध्ये 200 वाक्य संपणार आहे. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला आहे ना स्पीचेस देणार आहे. ओके, नंतर कन्व्हर्सेशन्स, ते पण सर. मोठे, या बारचे 2 छोटे असे 2-2, 4-4 वाक्याचे नाही, मोठे कन्व्हर्सेशन्स असणार आहेत. ओके, एक सेकंड ना. त्याच्यानंतर सर. त्यासोबत आपण आहे ना बघणार आहोत कन्व्हर्सेशन्स झाले, म्हणतं स्पीच, ते झाल्यानंतर स्टोरीजवर 20 प्रश्न, म्हणजे ते निबंध सोडवल्यावानी. या सर्व काही गोष्टीची प्रॅक्टिस करणार आहोत, म्हणजे रायटिंग स्किल्स अँड स्पीकिंग स्किल्स या दोघांचा पण फायदा, या दोघांनाही इम्प्रूव्ह करणार आहोत आपण. ओके, आणि ते आता नंतर करणार आहोत, चिंता करू नका. पहिल्यांदा जे मी दररोज शिकवत असतो त्याकडे ध्यान द्या. आणि ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही तुमचे नाव टाईप करा आता व्हॉट्सॲपवर. जर प्रश्न विचारायचा आहे तर नाव टाईप करा, मी प्रश्नानुसार तुम्हाला तुमच्या नावानुसार तुम्हाला विचारतो. ओके, अजिंक्य यस सर. बोला, तुम्ही नाव टाईप केलं? सर, सिंपल पास्ट टेन्स रनचा काय होतंय सेंटेन्स? आय रॅन. काय झालं? तेच विचारायचं होतं. ओके, नम्रता मॅम तुम्ही विचारा. हॅलो सर. बोला. 200 वाक्यांचा मिनिंग पण पाठ करायचं का? 200 वाक्यांचा मिनिंग? हो, ऑफकोर्स. कारण जर तुम्हाला अर्थ माहित नसेल तर तुम्ही ते समजून कसे घेऊ शकाल, हो की नाही? म्हणून जरी तुम्हाला सर आता इंग्रजी मधून समजा पाठ झालाय असं हा बनवता येतात की?
बनवता येतात का, पण तुम्हाला यांना यूज करायचं आहे ना, हो की नाही. यू वॉन्ट टू यूज देम. आता मग तुम्ही वाक्य म्हणले यू वॉन्ट टू यूज देम, हे वाक्याचा तुम्हाला अर्थ कसा कळणार जर तुम्हाला माहीतच नसेल. आय वॉन्ट टू इट म्हणजे माझी खाण्याची इच्छा आहे. यू वॉन्ट टू इट तुझी खाण्याची इच्छा आहे. यू वॉन्ट टू यूज तुझी यूज करण्याची इच्छा आहे. मग तसं प्रकारे तुम्ही अर्थ काढू शकणार ना. आणि हे वाक्य आहे बरं तुमच्या 200 वाक्यामध्ये. ओके. यू वॉन्ट टू यूज देम, तुम्हाला त्याची यूज करावची इच्छा आहे असं तुम्हाला कळणार ते वाक्य जेव्हा तुम्हाला अर्थ पाठ आहेत तेव्हाच. आणि तुमचे नाव सर टाईप करा, मी नावानुसार तुम्हाला विचारतो असतो, मध्ये बोलायचं नाही, गोंधळ करायचा नाही क्लासमध्ये, ठीक आहे. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुमचं नाव टाईप करा कमेंट्स मध्ये, मग मी तुम्हाला विचारणार. ओके. माझा व्हॉट्सअप नंबर सेंड करू, ठीक आहे. हे बघा, सर माझा व्हॉट्सअप अच्छा नंबर आहे. एक सेकंड, एका विद्यार्थ्याने व्हॉट्सअप नंबर विचारलेला आहे, त्यांना त्याचं उत्तर देऊ द्या, नंतर तुम्हाला बोलतो मी. ओके. लिहा 9423208724. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ठीक आहे. आता बोला कोण आहे, म्हणजे नाव टाईप करा. काय झालंय तुम्हाला? तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारायचे असतात तेव्हा क्लासमध्ये बोलता, पण जेव्हा नाव टाईप करून विचारा म्हणतो तेव्हा बोलत नाही. ठीक आहे. राम सर विचारा. राम. आदेश उबाळे हे जे युजर नेम आहे त्यांनी राम हे नाव टाईप केलेलं आहे. काय विचारायचं आहे? ठीक आहे. तर माईक बंद करा जर विचारायचं नसेल तर. नंदिनी मॅम. येस सर. हा विचारा, काय प्रश्न आहे? 200 वाक्य म्हणण्यासाठी अवघड चाललेत. 200 वाक्य म्हणण्यासाठी अवघड जात आहे. ठीक आहे. तर बघा काय करायचं माहिती आहे तुम्ही, दररोज सकाळी एकदा ते वाक्य वाचा आणि सायंकाळी वाचत जा. जसं डॉक्टर म्हणतो बघा, हे गोळी सकाळी सायंकाळी घेत जा, त्या प्रकारे ते वाक्य फक्त दररोज सकाळी आणि सायंकाळी वाचायचे. ओके. ते हो एक सर. गोळी खाल्ल्यावर दररोज वाचतच राहायचे. वाचायचे, मी म्हणत नाही, वाचा फक्त. तुम्हाला आहे ना एका महिन्यामध्येच फरक कळणार. ओके. जसं गोळीचा फरक असतो ना त्या प्रकारे. राष्ट्रगीत कसं असते, दररोज म्हणून 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 सोपं वाटते नंतर, हो की नाही. त्याच प्रकारे वाक्य वाटणार तुम्हाला. या प्रकारे दररोज याची प्रॅक्टिस करायची. ओके. थँक्यू सर. हा. आणि काही जास्त वेळ लागत नसतो. वाटलंच तर त्या वाक्यांना कोणत्या वहीवर एकदा लिहून घ्या, म्हणजे की तुम्हाला वाचायला सोपं होणार. हॅलो सर. थांबा, अतुल सर. हॅलो सर. हा बोला. सर हे जे आपले 14 सेंटेन्सेस जे दिलेले आहेत ना, हा. बरोबर, तर हो. याच्यामधले सेंटेन्स नंबर 5 ते सेंटेन्स नंबर 14 हे जे आहेत हे टोटल WH वर्ड्सचे आहेत नाही का सर? हो, WH वर्ड्स आहेत. परंतु हा, आणि त्याच्यावरती जे 4 सेंटेन्सेस दिले आहे तर त्याचं कसं काय कनेक्शन आहे? मला थोडंसं कन्फ्युजिंग आहे ते. तर मग बघा, सगळ्यात पहिलं आहे ना एक वाक्य देता आम्ही तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आय कॅन प्ले. ओके. अच्छा, मग या ओके. वाक्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं असते. मग काय म्हणतात, सगळ्यात पहिलं याच्यामध्ये पूर्ण प्रकारचे वाक्य आपण घेत असता. एकदा प्रश्न विचारले की बाकी सगळ्यांनी शांत राहायचं. बघा स्क्रीनवर ध्यान द्या. 14 टाइप्स, 14 प्रकारचे वाक्य. याच्यामध्ये सर्व प्रकारचे वाक्य येतात. फॉर एक्झाम्पल आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो. हे पहिलं होकारात्मक वाक्य आहे, मी खेळू शकतो. नंतर नकारात्मक, मी खेळू शकत नाही, आय कॅन नॉट प्ले. कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का. कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का. हे 4 वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे एक आहे साधं वाक्य, नंतर दुसरं आहे नकारात्मक वाक्य, नंतर आहे एक प्रश्न, आणि तिसरा आहे नकारात्मक प्रश्न. हे त्याच्यातला संबंध आहे. हे वाक्य 4 प्रकारचे पाठ करण्यासाठी तुम्हाला एक सूत्र लागत असते. ठीक आहे. एक फॉर्म्युला लागतो, जो की आहे 1 + 2, 1 + 2 + 3. ओके. त्यानंतर मग 2 + 1, 2 + 1 + 3. ओके. आता हा फॉर्म्युला कसा यूज करायचा, या फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, त्यांना यूज कसं करायचं वाक्य बनवण्यासाठी, हे मी तुम्हाला एका सेमिनारमध्ये समजून सांगलेलं आहे. म्हणून तुम्ही यूट्यूबवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता.
ओके. आता मग WH वर्ड्स आणि या वाक्यांमधला संबंध काय आहे? तर मग बघा, WH वर्ड्स, WH क्वेश्चन्स म्हणजे काय असतात, ते WH वर्डला यूज करत असतात. व्हॉट टाइम, हाऊ, लॉंग, ऑफन, वेन, वेअर, वाय, विथ, हू यांना यूज करून तयार केलेले प्रश्न म्हणजे WH क्वेश्चन असतात. ओके. मग आपण काय करत आहे इथे, हे जे तिसऱ्या नंबरचं आहे 2+1 त्याला WH वर्डच्या पुढे लिहित आहात. ओके. मग इथं व्हॉट लिहिल्यानंतर 2+1 काय आहे, आय कॅन प्लेचं कॅन आय प्ले. व्हॉट कॅन आय प्ले या प्रकारे एक पूर्ण वाक्य बनू शकते. ओके. जर इथला WH वर्ड्स बदलला आपण, फॉर एक्झाम्पल व्हॉट टाइम, वाक्य काय बनणार, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, व्हाय कॅन आय प्ले, विथ कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. मग WH वर्ड आणि या 4 वाक्यामधला संबंध हा आहे की WH वर्डच्या पुढे हे तिसऱ्या नंबरचं वाक्य येत असते. ओके. आता मग हे तिसऱ्या नंबरवरच वाक्य काय येते, हा पण प्रश्न कोणाला येणार, कसं काय हेच वाक्य येते, दुसरं काय येऊ शकत नाही, हो की नाही. तर मग असं इंग्रजीमध्ये लिहिलं नाही कुठं की 3rd नंबरवरचं हे वाक्य लिहा म्हणून. सूत्र WH वर्डचं तसं असते. आपण काय केलं, फक्त हे जेव्हा स्ट्रक्चर बनवत होतो तेव्हा या प्रकारे बनवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे की स्ट्रक्चर बनवत होतो म्हणजे जेव्हा हे 14 प्रकारचे वाक्य आम्ही लिहित होत्या तेव्हा हे स्पेसिफिक वाक्य घेतलेत, कारण की या क्रमाने यावं आणि तुम्हाला पाठ करण्यासाठी सोपे जावं त्यामुळे. ओके. तुम्ही कुठे दुसरीकडे गेल्या WH वर्ड कसे बनवायचे म्हणून, तर त्यांनी तुम्हाला शिकवत असतात WH क्वेश्चन कसे बनवायचे म्हणून, तर त्यांनी शिकवतात WH वर्ड घ्या, त्यानंतर तुम्ही हेल्पिंग वर्ब यूज करायचा, त्यानंतर सब्जेक्ट यूज करायचा, त्यानंतर मग वर्ब यूज करा, त्यानंतर ऑब्जेक्ट यूज करा, असं तुम्हाला सूत्र देत असतात आणि नंतर तुम्ही सूत्रानुसार आहे ना अभ्यास शिकत असता. पण काल जसं आहे ना तुम्हाला डॉक्टर पटणे सरांनी सांगलं होतं की फॉर्म्युलेनुसार आपल्याला इंग्रजी बोलता येणार नाही, आपण वाक्यरूपी बोलत असता. ओके. त्यामुळे मी तुम्हाला वाक्यांची प्रॅक्टिस करा म्हणतो. आता जर मला तुमचा प्रश्न कळाला नसेल आणि तुम्हाला जे विचारायचंय त्याचं उत्तर अजून पण मिळालं नसेल तर मला सांगा. ठीक आहे. अतुल सर, यस सर, कळालं. कळालं का, तोच प्रश्न होता ना? हो सर, हो. हो सर, हो. हो. ठीक आहे. अजून हॅलो दुसरं सर. कोणी? एक सेकंड, आता नाव बघतो ना. हॅलो सर. सार्थक. सर. सार्थक. हॅलो सर. हा, नाव सांगा. सानिका राहुल पाटील. मी सार्थक म्हणलेलं आहे. हॅलो सर. नाव. हा, मी सार्थक. हा, तुम्ही नाव सेंड केलं तर तुमचं सांगा, काय प्रश्न आहे. पण माझा क्वेश्चन विचारायचा आहे. पण तुम्हाला नाव सेंड करा म्हणलो की नाही सगळ्यांना. मग आता सार्थक तुम्ही सांगा काय प्रश्न आहे तुमचा. आतापर्यंत सगळं त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे का? हा, काय म्हणले, पुन्हा एकदा सांगता. ते आतापर्यंत सगळं शिकू काय त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. ओके. आतापर्यंत जे पण वाक्य म्हणले त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे का, हा प्रश्न आहे ना. हा. हॅलो. हो. तर मग जे मी शिकवलेलं आहे त्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. मग काय करा माहिती आहे, सगळ्यात पहिलं तुम्हाला जे वाक्य पाठ आहेत त्या वाक्यांवर व्हिडिओ बनवा. जे वाक्य पाठ नाहीत त्यांना बघून व्हिडिओ समोर म्हणा, म्हणजे की नंतर तुम्हाला आहे ना जेव्हा न बघता म्हणायचे आहे तेव्हा सोपं जाणार. ठीक आहे. तर त्यावरच व्हिडिओ बनवायचे. आता यानंतर ठीक एक आहे सेकंड, सर. मला नाव, हो, नाव बघू द्या कोण आहे. थँक्यू. वेदांत. वेदांत. सर. अनिशी. हा, कोण. सर. वर्ब रिलेटेड क्वेश्चन. नाव आपलं कोणतं काय आहे. वेदांत. हा, ठीक आहे, विचारा. सर, ड्रिंकचा V3 फॉर्म काय आहे? अरे, वर्ब रिलेटेड जेव्हा क्वेश्चन विचारता तेव्हा आहे ना असे विचारायचे रूल्स नुसार, कोणता प्रश्न असेल तर ते. ओके. तुम्ही मला विचारत आहे असे प्रश्न जे की एक ना ऍडमिट. ओके. तुम्ही असे प्रश्न विचारता. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकत नाही का. हो.
जर तुम्हाला कुठे वर्ब यूज करायचा आहे सिंपल प्रेझेंट मध्ये, सिंपल पास्ट मध्ये, नाही तर कोणत्या ठिकाणी वाक्यामध्ये, तर त्या ठिकाणी कळालं नाही तर तुम्ही विचारायचे. ओके, कोणते क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यावरचे, कोणती अडचण आली तर तसे विचारायचे. नाही तर मी शिकवल्यानंतर कोणता पॉईंट कळाला नाही त्या प्रकारचे प्रश्न विचारायचे. चिंता करू नका बरं का, तुम्ही प्रश्न विचारला, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. कारण एक सवय लावायची असते प्रश्न विचारण्यासाठी, ते पण बरोबरच गोष्ट आहे. ठीक आहे, तर मग हे जो ड्रिंक आहे ना वर्ब, तो वेगळा आहे. एक वर्बचे दोन प्रकार असतात, एक असतो रेग्युलर आणि दुसरा असतो इरेग्युलर. रेग्युलर म्हणजे काय असतात, तर फॉर एक्झाम्पल प्ले, याचा पास्ट असतो प्लेड आणि नंतर प्लेड. ओके, V3 असतो प्लेड. म्हणजे काय, याच्यामध्ये ईडी लागत आहे, हो की नाही, यांना रेग्युलर म्हणतात. पण ड्रिंक हा जो वर्ब आहे तो रेग्युलर नसतो, याच्यामध्ये ड्रिंकचं ड्रिंकड होत नसते. ओके, ड्रिंकला ड्रँक आणि ड्रंक या प्रकारे तीन फॉर्म आहे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. म्हणजे याचा तिसरा फॉर्म असतो ड्रंक आणि अखेरचा ड्रिंकिंग. V4 सगळ्यांचा सेमच असतो, INGच लागत असते. कळालं? ओके, नाउ नेक्स्ट वन इज अनिशी. ओके, सिद्धांत. सर, हम्म, माय बोला. नेम इज सिद्धांत सदा टेंबिरे. हम्म, सर, माझा क्वेश्चन हे आहे की एका वाक्याची किती वाक्य बनू शकतात? हम्म. तर आपल्या पद्धतीनुसार, ओके, मी ट्युशन मध्ये जी पद्धत शिकवत असतो त्यानुसार एका वाक्याचे, ऐका, एका वाक्याचे तुम्ही 140 म्हणजे की 139 दुसरे प्रकार बनवू शकता. ठीक आहे, कोणतेही एक वाक्य घेतल्या त्याचे दुसरे 139 प्रकार बनवू शकत असता, म्हणजे असे एकूण 140 प्रकार बनतात. ठीक आहे, आपल्या पद्धतीनुसार. ठीक आहे, मी जे क्लासमध्ये शिकवत असतो त्या पद्धतीनुसार कोणतं पण एक वाक्य घ्या, त्याच्यातला वर्ब चेंज करायची गरज नाही, तुम्हाला काहीच चेंज करायची गरज नाही. फक्त तिथली प्लेस बदलायची, तिथे हेल्पिंग वर्ब, वर्बची प्लेस बदला, नाहीतर सब्जेक्टची प्लेस बदला आणि त्याचे 140 वाक्य बनवू शकता. ओके, कळालं? कळालं. आता या ठिकाणचे नाव बघू द्या. समर्थ. समर्थ कोणाचं नाव आहे? शालिनी. यस सर. बोला. सर, हे 200 वाक्य संपल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये ग्रामरचे टॉपिक ऍड करणार आहात का? ऑफकोर्स ग्रामरचे टॉपिक असणारच आहेत. ठीक आहे, आणि मला कसं असते माहिती आहे का, तुम्ही जुने विद्यार्थी आता तुम्हाला माहीतच आहे, मला 200 वाक्य बार बार मध्ये घ्यावं लागले. ठीक आहे, सुरुवात करावं लागली, हो की नाही. आता याचं एक मेन कारण होतं, मी आहे ना जेव्हा सुरुवात केलो शिकवायला तेव्हा संपायला आले वाक्य की सिद्धार्थ सर म्हणत होते नवीन विद्यार्थी आहे सुरुवातीपासून घ्या. या बारला मी आता थांबणारच नाही. ओके, आपले सर्व ग्रामरचे टॉपिक्स कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, जसं मागच्या प्रकारे झालं त्याच प्रकारे पूर्ण आपल्याला वाक्य कंप्लीट करायचे आहेत. आणि ग्रामरचे टॉपिक्स पण, जर तुम्हाला कोणते ग्रामरचे टॉपिक असतील जे की तुम्हाला महत्त्वाचे आहेत, एक्झाममध्ये आहेत, नाहीतर तुम्हाला येत नाहीत, गरजेचे आहेत, तर ते मला आहे ना सेंड करा, मी ते पण सिलेबसमध्ये ॲड करणार. ठीक आहे, कळालं? हो सर. आहेत का कोणते असे ग्रामरचे टॉपिक? असले तर नंतर तुम्ही आहे ना सेंड करू शकता, सर्वांनाच प्रश्न आहे. ओके, तुम्हाला कोणताही जर टॉपिक अडचण येत असेल, नाहीतर एक्झामसाठी असेल तुमच्या महत्त्वाचा, तर तो मला सेंड करा. वाटलेस तर तुमच्या एक्झामसाठी जो पण सिलेबस आहे तो पण सेंड करू शकता. ठीक आहे, जर तो टॉपिक माझ्या सिलेबसमध्ये नसेल तर मी एक वेगळा त्याच्यावर लेक्चर पण घेणार. ठीक आहे, पण लवकर विचारायचे. मला 2 प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न आले ते अशाच याच्यावर, पण कधी माहिती आहे का, एखादा प्रश्न आला एखादा प्रश्न आलता आणि त्यांनी म्हणलं की सर हा टॉपिक मला कळत नाही. मी म्हणलो ठीक आहे तुम्हाला सांगतो म्हणलो. ठीक आहे, कशावरचा आहे, कोणत्या एक्झामसाठी आहे, ही माहिती विचारलो. त्याच्यानंतर मी म्हणलो नंतर सांगतो म्हणलो. ओके, म्हणजे की त्याला जसं समजून यावं त्या प्रकारे सांगावं म्हणून मी नोट्स ते तयार केलो. नंतर त्यांना फोन लावलो समजून सांगण्यासाठी, तर ते शाळेला निघून गेले.
कसं का? कारण एक्झामच्या 10 मिनिट पहिले विचारले होते. तसं करायचं नाही. 1-2 दिवस पहिले विचारायचं, म्हणजे मी त्याच्यावर क्लास घेऊ शकणार तुम्हाला. ओके, लेक्चर घेऊ शकणार, म्हणजे की ते पूर्णपणे टॉपिक तुम्हाला समजून येणार. या प्रकारे प्रश्न विचारायचे. 1-2 दिवस पहिले विचारले तर मला पण वेळ मिळणार की तुम्हाला ते समजून सांगण्यासाठी. ओके, 5-10 मिनिटांमध्ये टॉपिक कळाले असते तर मी एका आठवड्यात इंग्रजी शिकून संपवलो असतो क्लास आपला. हो की नाही? इंग्रजी. ओके, याच्यानंतर मग नम्रता मॅम. सानिका मॅम. सांची. अरे थांबा एक सेकंड ना. मी तेच म्हणत आहे की अरे हे आवाज का देत नाही. ठीक आहे, स्टार्टिंग पासून घेऊत का? नम्रता मॅम. सर हा बोला. आता स्कूल मध्ये थेअरीचे आज पेपरची रिव्हिजन चालू आहे. मग आपल्या तास आहे ना, होमवर्क आहे ना, जेवढा आठवड्याभराचं झालं तेवढं रविवारी पाठवलं तर चालेल का? चालेल चालेल, ठीक आहे, तुम्ही तसंही करू शकता. ओके, पण मी काय म्हणतो माहित आहे, एकाच दिवशी सगळं करण्याच्या शिवाय दररोज करायचे. मी जर तुम्हाला 100 वाक्य लिहा म्हणून म्हणत आहे आणि आज तुम्हाला लिहिणं होत नाही तरी 10 वाक्य लिहा, पण दररोज करत राहा. याच्यानं काय होणार, एक सवय निर्माण होणार. ठीक आहे, पण रविवारी सेंड केलं तरी चालेल. आणि आज मी तुम्हाला आहे ना काही होमवर्क दिलेला नाही, म्हणून आतापर्यंत जे पण काही तुमचा होमवर्क राहिलेला असेल तर तो पूर्ण करा. सानिका मॅम. सर सर बोला. सर म्हणजे आमच्या स्कूलमध्ये पेपर चालू होणार तर त्याच्यावर टेस्ट घेतात ग्रामरची. तर मॉडेल ॲक्झिलरीज ना, त्याचे तुम्ही फंक्शन्स नाही दिले आतापर्यंत. मग फंक्शन्स दिले नाही. प्रश्न कसा असतो तुम्हाला माहित आहे का? म्हणजे ते पहिलं सेंटेन्स येतं, मग त्याच्यात आपल्याला मॉडेल ॲक्झिलरीज ते हुडकायचं आणि त्याचं फंक्शन्स लिहायचं पुढं. ठीक आहे, तर बघा काय असतं माहिती आहे का, मी तुम्हाला फंक्शन्स तसे तर शिकवत असतो, मागे शिकवलेलं आहे, तुम्ही नंतर जॉईन झालेले आहात वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पूर्ण सिलेबसमध्ये मी कंप्लीट करून घेत असतो ग्रामरच्या भागात. वाटलं तर मी फंक्शन्सचे PDF सेंड करू का तुम्हाला सगळ्यांना? हो सर, चालतंय. ठीक आहे, मी PDF सेंड करतो, पण जेव्हा तो टॉपिक येणार तेव्हा मी शिकवत असतो. आणि असे 1-2 प्रकार नाही, मी एका याचे 6 प्रकारे कसे फंक्शन्स असतात ते पण शिकवत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे चिंता करू नका. हेच क्वेश्चन MPSC UPSC ला येतात तेव्हाही फायदा होऊन जाणार, फक्त एकदाच अभ्यास करायचा असतो. अजून कोण? कुठं आहे? ओके, सांची मॅम. सर हम्म. काल क्लास नव्हता का? कधी? काल काल क्लास होता की नाही हा सांगा बरं तुम्हीच. बाकीच्यांनी सांगा, होता की नाही? होता. होता ना? हा, सांगत जा असं बाकीच्यांना, कोणी जर विचारलं तर क्लास होता की नाही. हा. सर तुम्ही माईकच बंद करते. अरे आता विद्यार्थी गोंधळ करत असले तर तुम्हालाही कळणार नाही ना, मी जेव्हा समजून सांगतो तेव्हा. हो की नाही? म्हणून माईक बंद करावा लागत असतो, नंतर पुन्हा चालू करत असतो ना. सलोनी मॅम. सर. हॅलो. बोला. हॅलो. बोला ना. हॅलो. सर. पास्ट टेन्स हॅलो. कशाला म्हणते ते समजू नाही. काय म्हणले? काय म्हणले आपण? सर पास्ट टेन्स कशाला म्हणतात ते समजू नाही. पास्ट टेन्स कशाला म्हणतात ते कळालं नाही. हा. ओके. सर हा, एक सेकंड थांबा. सर ते सेंटेन्स परफॉर्म केव्हा करायचे? सेंटेन्स कधी परफॉर्म करायचे? हा. थांबा एक सेकंड, हे तर या सर्व गोष्टीकडे ध्यान द्यावं लागते, त्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही.
बघा पहिला प्रश्न होता पास्ट टेन्स कशाला म्हणतात ते कळालं नाही. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातले वाक्य. मी खेळत आहे हे वाक्य प्रेझेंटचं आहे. मी खेळत होतो हे वाक्य भूतकाळातलं आहे. ठीक आहे, हे आहे पास्ट टेन्सचे. मी तुम्हाला एक व्हिडिओ सेंड करतो सर्वांना, तो टेन्सवर आहे. त्याच्यावर जर काही प्रश्न असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून बघा. ठीक आहे. आताच मी मागे एक व्हिडिओ तयार केलतो. हा व्हिडिओ नीट बनलेला नाही वाटते, हो की नाही. जुना एक टेन्सचा व्हिडिओ घेऊत आपण. हा व्हिडिओ याच्यामध्ये सर्व काय लिहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. हा टेन्सवर व्हिडिओ आहे, म्हणजे काळावर. तुम्हाला वेगवेगळ्या काळाची जेव्हा वाक्य म्हणायची असतात तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कामाला येणार. हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, यूट्यूबवर आहे. आता कोणी तर मला प्रश्न विचारणार होते, तुमचं नाव मी घेतलं असेल तरच विचारायचं. ठीक आहे, आणि नाव जर घेतलं नसेल तर नाव टाईप करायचं तुमचे. कारण जर तसंच मी कोणालाही बोलू दिलो तर गोंधळ होणार क्लासमध्ये, हो की नाही. ओके, तर मग टाईप करा नाव. अनुष्का मॅम बोला. सर या सगळ्यावर टेस्ट असते का? ह्या सर्व काही गोष्टी जे मी शिकवत असतो त्यांच्यावर टेस्ट असते. ठीक आहे. हो. याच्यावर मी MCQ टाईप क्वेश्चन्स घेत असतो. 100 मार्क्सचे आपले क्वेश्चन पेपर्स असतात. ठीक आहे, म्हणून दररोज अभ्यास करत जा. मी फक्त बघत असतो किती विद्यार्थ्यांना पाठ झालेला आहे, किती विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नाही पाठ झालेले असेल तर मी या प्रकारे एका दिवशी कधी कधी रिलॅक्स घेत असतो, तुम्हाला पाठ करा म्हणून. आणि जेव्हा मला वाटेल पाठ झालेलं आहे तेव्हा अचानक पेपर घेत असतो. ठीक आहे, म्हणून अभ्यास करत राहायचा. ओके सर. पण एकदा पेपर दिला तुम्हाला की तो पेपर तुम्ही बार बार सोडवू शकता. कारण तुम्हाला सिलेबस फक्त एक्झाम मध्ये चांगले मार्क घ्यायचे नाहीत, तुम्हाला तो टॉपिक समजून घ्यायचा आहे. कारण नंतरच्या ज्या महत्त्वाच्या एक्झाम आहेत भविष्यामध्ये त्याच्यामध्ये चांगले मार्क घेतणे महत्त्वाचे आहे, हो की नाही. हो. याच्यावर पेपर असणार आहे. 100 मार्कचा पेपर असतो सर्व वाक्यांवर. पहिल्या 52 वाक्यांवर मी मागेच पेपर घेतला होतो. ओके, 35 वाक्यांवर असतो, 35 पॅसिव्ह वर असतो, 35 टू बी वर आहे, 35 टू हॅव वर आहे, या 20 वाक्यांवर पण असतो. एकूण 200 वाक्यांवर पेपर आहेत माझे तयार. ठीक आहे, या सर्व काही वाक्यांवर आहेत. ग्रामरचे जेव्हा टॉपिक सुरू होणार, एक सेकंड, ग्रामरचे जेव्हा टॉपिक सुरू होणार तेव्हा सर्व काही टॉपिक्सवर पेपर्स आहेत. 100 मार्काचा MCQ पेपर असणार. ठीक आहे. हां बोला, काय झालं सर? कधी असतो? कधी असतो, जेव्हा टॉपिक संपणार तेव्हा मी तुम्हाला सांगणार या दिवशी पेपर असणार म्हणून. ठीक आहे. बर. वेदांत काय झालं, बोला. सर होमवर्क कसा सेंड करायचा? होमवर्क वहीवर लिहायचं आणि नंतर त्याची फोटो काढायची आणि तो ग्रुपवर सेंड करायचा. ठीक आहे. आणि जर ग्रुपवर नाही सेंड करा वाटला तर माझ्या पर्सनलवर तुम्ही सेंड करू शकत असता. दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे. ओके सर. हॅलो सर. बोला. आपल्या रेग्युलर बुक मध्ये जे पॅराग्राफ असतात ना त्याचं ट्रान्सलेट कसं करायचं इंग्लिश बुकचा? त्याचं ट्रान्सलेशन कसं करायचं, ठीक आहे. तर मग बघा, त्याच्यासाठी तुम्ही एक पर्याय वापरू शकता. तुमचा मोबाईल जो असतो ना त्या मोबाईलमध्ये जे सगळ्यात पहिल्या स्क्रीनवर गुगल असते ना, त्या गुगलवर एक कॅमेरासारखं चिन्ह आहे. ठीक आहे, ते गुगल ट्रान्सलेट म्हणून असते. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सलेटमध्ये जाऊ शकता आणि फोटो काढू शकता कशाची आहे ते मी तुम्हाला सेंड करणार. कसं करायचं ते व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. आणि ज्या पण भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं त्या भाषेमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. मराठी, हिंदी, तेलुगू, गुजराती, ज्या वाटेल त्या. ठीक आहे. सर विद्यार्थ्याला ते अपेक्षित नाही. ऐका, हा ऐक रे, ऐक, उत्तर देतो. विद्यार्थ्यांना हे अपेक्षित आहे की एखादं पुस्तक आहे त्यांना भाषांतरित कसं करायचं. तर तुम्हाला जर 35 वाक्य पाठांतर झाली आपली 10,000 रचना व्यवस्थित, तर तुम्हाला ती वाक्यांचा प्रत्येक वाक्य मराठीतून लिहिता येतं, विचार करता येतो. आता परीक्षेला अपेक्षित असतात रीड द पॅसेज फॉलोइंग, किंवा तुम्ही MPSC UPSC तयारी करताना तुम्हाला पॅसेजची उत्तर द्यावी लागतात. जर पॅसेजचं आकलन नाही झालं तर तुम्हाला उत्तर देता येत नाही. हा प्रश्न आहे ना तुझा? यस सर. हा याच्यासाठी तसं रेडीमेड काय करायचं नाही. तू परीक्षेमध्ये आपल्याला गुगल घेऊन जाता येत नाही, मोबाईल घेऊन जाता येत नाही. मग त्यासाठी आपलं डोकंच न्यावं लागतं. आणि डोक्यामध्ये सर्व 10,000 रचना सरांनी शिकवल्या जर लक्षात आल्या
तर तुम्हाला लगेच ते भाषांतरित करता येतील. ठीक आहे. आणि आज आता मनमत थोटे सॉरी वेदांत थोटे आणि आज काही नवीन आहेत एक दोन विद्यार्थी. तर तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, हळूवार म्हणजे जसं जसं आपला क्लास पुढे जात जाईल तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत राहतील. आता हा प्रश्न उत्तर म्हणजे लगेच प्रश्न वगैरे विचारू नका, सरांना शिकू द्या. आणि मग शेवटचे 5 मिनिटं प्रश्न विचारायचे आहेत. हा आणि काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर पाठवत चला, म्हणजे जेणेकरून तुमचा वेळ चाललाय आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्याचा पण वेळ घेत आहात. ठीक आहे सर. प्रत्येकाचे 2 मिनिटं जर गेले हो सर. तर आज आपल्याकडे 50 विद्यार्थी आहेत. ठीक आहे सर. ओके. सर ऐका सगळ्यांनी, काय माहिती आहे का सर, आता जॉईन झालेत म्हणून सरांना माहित नाही, पण हा आजचा जो टॉपिक होता ते शिकवण्यावर नव्हताच. हे विद्यार्थ्यांचे क्वेश्चन अँड आन्सर Q&A सेक्शन होता, म्हणून मी त्यांना प्रश्न विचारा म्हणत होतो सर. म्हणजे की मीच त्यांना म्हणलो ठीक आहे स्टार्टिंग सर. ते एंड पर्यंत त्यांनी फक्त प्रश्न विचारायचे, त्यांचे जे पण काही प्रश्न आहेत येस त्याची सर. उत्तरं देण्यासाठी. कारण दररोज क्लासमध्ये त्यांना विचारण्यासाठी वेळ मिळत नसतो, म्हणून मी आजचा लेक्चरच घेतलो त्यांनी प्रश्न विचारावे या कारणामुळे. ओके. ओके ओके. हां. आणि सरांनी बरोबर म्हणलेलं आहे की तुम्हाला जेव्हा वाक्य पाठवतील तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली ट्रान्सलेट करता येणार. ठीक आहे. कोणतेही जेव्हा तुमचे पुस्तक असणार ते समजून घेता येणार आणि ट्रान्सलेट करता येणार जेव्हा तुम्हाला हे वाक्य पाठवतील तेव्हा. पण जर तुम्हाला वाटत असेल की लगेच कोणत्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायचा आहे तर तुम्ही ट्रान्सलेटरचा पण यूज करू शकत असता. ओके. या दोन्ही ऑप्शन्स आहेत. देर इज नो नीड टू बिकम शाय ऑल्सो, बिकॉज टेक्नॉलॉजी इज फॉर अवर ओन यूज. आपल्या प्रत्येकाच्या फायद्यासाठी असते टेक्नॉलॉजी. पहिलं पुस्तकं शोधून विद्यार्थ्यांना डिक्शनरीमध्ये बघून त्याचे अर्थ काढावे लागत होते, जाऊन कोणत्या शिक्षकांना जाऊन विचारावं लागत होते. या सर्व काही खूप अडचणीमधून नंतर एका वाक्याचा अर्थ कळत होता. आता जर तुम्हाला ते समजून येत नसेल तर तुम्ही आता लगेच पुस्तकावर मोबाईलवर बघू शकत असता. याचा फायदा करून घ्यायचा, जास्तीत जास्त वेगवेगळी पुस्तकं वाचायची. आणि काय असते माहिती आहे का, पहिल्या वेळेस तुम्हाला 10 वाक्यांचा अर्थ शोधावा लागेल, नंतर 9 वाक्य, नंतर 8 वाक्य अशी कमी होत राहणार. पण तुम्हाला जास्तीत जास्त वाचावं लागणार वाक्य पुस्तकं, मग तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होणार. इतकंच सांगायचं आहे मला. ठीक आहे. म्हणून जर तुम्हाला आहे ना कोणतं पुस्तक वाचून जर कळत नसेल तर याच्यासाठी तुमच्याकडे 2-3 ऑप्शन आहेत. एक प्रत्येक स्वतः डिक्शनरी याच्याच्या मदतीने काढायचा, जो की तुमच्या खूप बेनिफिशियल आहे. दुसरं म्हणजे मला विचारा. ठीक आहे. म्हणजे की मला विचारायचं म्हणजे फोन लावून नाही, एक व्हॉट्सॲपवर फोटो काढून सेंड करायचं, सर हे असं असं आहे मला कळालेलं नाही, त्याच्याबद्दल समजून सांगू शकाल का. जर क्लासमध्ये वेळ मिळाला तर समजून सांगणार मी, आणि नाहीतर तुम्ही या प्रकारे दुसऱ्या टेक्नॉलॉजीचा पण यूज करू शकता. फक्त जास्त अवलंबून राहायचं नाही. ठीक आहे. अजून कोणाला काय प्रश्न आहे? येस सर. ठीक आहे. ओके. सो तर मग सगळ्या विद्यार्थ्यांनी नाव टाकणे थांबवलेले आहेत, प्रश्न विचारणे थांबवलेले आहेत. जर अजून काही प्रश्न तुमचे असतील तर मला सेंड करत जा तुम्ही. सगळ्यांचे प्रश्न मी सेव्ह करून ठेवत असतो. असाच पुढे पण एकदा कधी तर आपण सेमिनार घेऊ, त्या सेमिनारमध्ये मी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील त्याचे उत्तर देणार तुम्हाला. ठीक आहे. ओके. क्लासमध्ये विचारायचं नाही, पण काय असते असे जेव्हा मी क्लासेस घेतो वेगळे Q&A सेशन्स, तेव्हा तुम्ही विचारू शकता का. मला सांगून ठेवावं लागेल सरांना की सर मी Q&A सेशन घेत आहे, नाहीतर तुम्हाला आहे ना सर रागवतील, हो की नाही. सो वन्स अगेन थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव अ नाईस डे. गुड बाय. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट.